नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर आज बघायला गेलं तर मंथली एक्सपायरी होती निफ्टी बँक निफ्टीची. तर आज मोमेंटम मार्केटने काय दिलेलं नाही, ही एक बघायचं डेची कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलमध्येच मार्केट फिरते. तर उद्यासाठी काय असणार आहे, जोपर्यंत 23,800ची लेवल मार्केट 23,800चा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि बघायला गेलं तर मार्केट जवळपास 25 जून पासून ते आज आज तारीख आहे किती बघा, आज तारीख आहे 30 जून. तर या जे काय 500 पॉईंटच्या मोमेंटममध्ये मार्केट फिरते, जोपर्यंत हा रेंजचा ब्रेकआउट होणार नाही तोपर्यंत आपल्याला मोठा ट्रेड कुठल्याच साईडला भेटणार नाही. एकतर निफ्टीने 23,800 खालच्या साईडला ब्रेक करायला पाहिजे किंवा मग इथं सस्टेन होऊन इथून वर निघायला पाहिजे. तोपर्यंत आपण कोणत्याच लेवल डिस्कशन करू शकत नाही. तरी पण आपण स्कॅल्प करू शकतो. इकडे बघायला गेलं तर हा सपोर्ट जोपर्यंत स्ट्रॉंग आहे तोपर्यंत अपसाईड मोमेंटम येणार, जो की 24,100 आणि 24,200 पर्यंत आपल्याला बघायला भेटू शकतो. डाऊनला जोपर्यंत चांगल्या पद्धतीने 23,800 डाऊनला ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपल्याला खाली 23,600 आणि 650चं टार्गेट आपल्याला डाऊनला भेटणार नाही. बँक निफ्टी काय असणार आहे बघा. बँक निफ्टी पण आज बघायला गेलं तर बँक निफ्टी पण सेमच आहे. आज पूर्ण दिवस मार्केटने टाइमपास केलेला आहे. जवळपास एवढाच बघितलं गेलं तर किती पॉईंटचा मोमेंटम आहे, हा इथेच मार्केट फिरते 400 पॉईंटचं आहे. तर बँक निफ्टी पण मला स्टील हेच वाटते, जोपर्यंत आज बँक निफ्टीने बघायला गेलं तर 57,460चा हा काही सपोर्ट बनवलेला आहे, हा काही ब्रेक करेल उद्यासाठी. तर उद्यासाठी लेवल इम्पॉर्टंट असणार आहे ती 57,000. जोपर्यंत 57,000 डाऊनला ब्रेक करणार नाही किंवा 57,000 जोपर्यंत सपोर्टचं काम करेल तोपर्यंत आपल्याला अपसाईडला मोमेंटम येऊ शकतात. आपल्याला टार्गेट मग 58,200 58,700 800 पर्यंत बघायला भेटू. 57,000ची लेवल डाऊनला ब्रेक झाली तर मग आपल्याला मोठा टार्गेट आपण अपेक्षा करू शकतो 55,600 पर्यंत. पण बघू आता सध्या काय मार्केट कसं बिहेवियर करते. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं. चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट करायचं आहे. थँक्यू सो मच.